रामूने फक्त एक चूक केली असती तर तो आज जिवंतच नसता. रामूच्या हातात चांदीची पेटी होती आणि मागून आईचा आवाज पुन्हा घुमला, रामू वाचव मला. त्या आवाजात इतकी वेदना होती की त्याचं हृदय तुटत होतं. त्याचे पाय थरथरत होते, डोळ्यात पाणी आलं होतं. स्वामींनी सांगितलं, मागे वळू नकोस. पण ही आई आहे, तो स्वतःशीच बोलू लागला. क्षणभरासाठी त्याने डोळे घट्ट मिटले. स्वामी मला मार्ग दाखवा. आणि त्याने एक निर्णय घेतला. तो मागे वळला नाही. तो तसाच पुढे चालत राहिला, हातातली पेटी घट्ट पकडून. मागून येणारा आवाज अचानक बदलू लागला. आईचा आवाज हळूहळू भीतीदायक, विचित्र हसण्यात बदलला. हा हा रामू, तू वाचलास. रामूच्या अंगावर काटा आला. तो धावतच मंदिरात पोहोचला. मंदिरात येताच सगळं शांत झालं. ना आवाज, ना कोणतीही हालचाल. तो थरथरत स्वामींच्या मूर्तीसमोर बसला. हळूहळू त्याने चांदीची पेटी उघडली. पेटीत सोनं नाणं नव्हतं. त्यात एक छोटासा आरसा होता आणि त्याखाली एक ओळ लिहिलेली होती, खरा खजिना तुझ्यात आहे, विश्वास ठेवणारा कधीच हरत नाही. रामू त्या आरशात स्वतःकडे पाहू लागला. त्याच्या डोळ्यात आता भीती नव्हती, आत्मविश्वास होता. तेवढ्यात मंदिरात हलकासा प्रकाश पसरला. रामूने वर पाहिलं. स्वामींच्या मूर्तीवरचं तेज हळूहळू वाढत होतं आणि त्याला असं जाणवलं की स्वामी त्याच्याकडे पाहून हसत आहेत. त्या दिवसानंतर रामूच्या आयुष्यात बदल सुरू झाला. त्याला काम मिळालं, आईवडिलांची तब्येत सुधारली. पण एक प्रश्न त्याच्या मनात कायम राहिला. त्या विहिरीजवळ जो आवाज होता तो नक्की कोणाचा होता? आणि जर तो त्या क्षणी मागे वळला असता तर त्याच्यासोबत नेमकं काय घडलं असतं?